अकोला महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली। या निवडणुकीत भाजपाने आपला राजकीय डाव अचूक साधत महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर आपले उमेदवार निवडून आणले। महापौरपदी शारदा खेडकर भाजप तर उपमहापौरपदी अमोल गोगे भाजप यांची निवड झाली आहे। या निवडणुकीत भाजप प्रणित अकोला शहर सुधार समितीला एकूण 45 मते मिळाली, तर महाविकास आघाडीला 32 मते मिळाली आहेत। भाजपाला मिळालेला पाठिंबा: भाजपाकडे मूळचे 38 नगरसेवक होते आणि याशिवाय शरद पवार गट राष्ट्रवादी 3, अजित पवार गट राष्ट्रवादी 1, शिंदे गट शिवसेना 1, महानगर विकास आघाडी 1, अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार भाजपामध्ये यांनी पक्षप्रवेश केला आहे, त्यांचा 1, तर असा एकूण 45 नगरसेवकांचा पाठिंबा भाजपाला मिळाला। एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आणि महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे। काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, मात्र 5 ते 6 गुप्त बैठका होऊनही बहुमताचा 42चा जादुई आकडा गाठता न आल्याने महाविकास आघाडीला सत्तेपासून सत्ता स्थापनेत अपयश आले आहे। तर पुढील लक्ष स्थायी समितीवर आहे। भाजपाने महापौर व उपमहापौर पदावर आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे। तर हा विजय अकोला शहराच्या स्थानिक राजकारणात भाजपाची ताकद अधिक मजबूत करणारा ठरला आहे। अटीतटीचा सामना हा नव्हताच। शहर सुधार आघाडीने आम्हाला सहकार्य केल्यामुळे आमचा विजय निश्चितच होता। वहिनी, आता शहराच्या विकासाबाबतीत आपण कोणत्या कामांना प्राधान्य देणार आहात? रोज शुद्ध नळाला पाणी, रस्ते, जे आपण आश्वासन दिले होते ते पूर्ण करणार आहात? नक्कीच पूर्ण करू। रणधीर भाऊ, विजू भाऊ, अनुभव यांच्या सहकार्याने नक्कीच अकोला शहराचा विकास होणार। अकोला स्मार्ट सिटी ही नक्की होणार। शहरातला वाढीव टॅक्स कमी करणार का? योग्य निर्णय वेळेनुसार देऊ। म्हणतो आज आपल्या महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल भाऊ घोगे यांना सभागृहामध्ये सर्व नगरसेवकांनी चांगल्या मताने विजय केला, याबद्दल सर्व नगरसेवकांचे आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन अकोला विकास आघाडी जी आम्ही तयार केलेली आहे सगळ्या पक्षांची, त्या आघाडीच्या माध्यमातून अकोला शहराचा सर्वांगीण विकास करणार आहे। बहुमताच्या नाही तर सहमतीच्या आधारावर आम्ही भविष्यात राजकारण करणार आहे। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।